अगो बाई, एवढी उचकी कशाने लागली अचानक? थांबतच नाहीये. काय झाले कोण जाणे? मानसी, ए मानसी. काय आहे? अगं मानसीसाठी चहा केला होता, तू घेणार का? नाही मला नको, मी घेऊन जाऊ. हो. मानसी, मानसी, मानसी कुठेस? वाह, चहा. नानू मामा तुमच्यासाठी नाहीये, म्हणजे मानसीसाठी घेऊन चालले होते मी चहा. वाह, छान आहे. हा छान आहे. काय म्हणजे मेवणी ही पाहुणी आहे का राणी आहे? चांगलंय, चालू दे. हा चालू दे. आणखी नाश्ता वगैरे काही हवा असेल तर नेऊन दे तिला. हा काय आवडतं वगैरे विचार. येऊ मी. मानसी, आर्यन, आर्यन. मुलं म्हणजे ना सगळा पसारा करून ठेवतात. नावही टाकलं नाही. इथे कामात बिझी नसशील तर बोलतो. मी नाही म्हटलं तर तुम्ही थांबणार आहात का नानू मामा? काय गीते, या घरात वयाचा मान वगैरे काही राहिलंच नाही ग. आता कोणी नाही राखला तुमचा मान? या दोघी. मोनिका मला चहा द्यायच्या ऐवजी त्या मानसीला चहा द्यायला गेली. ते मानसी तिला काही कामच नाहीये. इथं सगळं जागेवर बसून मिळतंय तिला. नानू मामा, मला वाटतं तुम्ही विसरताय, पण मध्ये तुम्हीच तिचं फार कौतुक करत होता. काय गीते, तुला तर माहितीये माझं ओठावर एक आणि मनात एक असं कधी नसतंच ग. नाही नाही नाही, बरोबर आहे, तुमचं तसं नसतो. पण तुमच्या मतांचं काय? ती वाऱ्याप्रमाणे बदलत असतात ना. म्हणजे बघा, आज जर का तुम्ही एखाद्याला राजा म्हटलं तर उद्या त्याला भिकारी म्हणाल, आणि परवा तोच मनुष्य तुमच्यासाठी करोडपती असेल. म्हणजे मी आता माझी मतं मांडायचीच नाहीत का? असं म्हणाले का मी तुम्हाला नानू मामा? पण मला कळत नाही या सगळ्यात मी काय करायचंय. म्हणजे मी जाऊन ओरडू का त्यांना? नाही, ते एक काम करते, सरळ आईंना जाऊन सांगते. नाही नाही नको. अगदी तसंच काही नाहीये ग. पण काय आहे, मी जे काही बोलतोय ते बरोबर की नाही हे आज तुला कळेल. बरं, येऊ मी? हो. मानसी, मानसी, मानसी. अगं केव्हापासून शोधते मी तुला. ओ का नाही देतेस तू? काय बोलते मी? चहा आणलाय तुझ्यासाठी. ताई, मला ना तुला विचारायचं असेल तर आकाशात किती तारे आहेत हा प्रश्न विचारलास तरी चालेल, पण माझ्या प्रेग्नन्सी बद्दल मला काहीही बोलायचं नाहीये. मला तुला काहीही विचारायचं नाहीये. मला तुला फक्त सांगायचंय परत तेच. मला नॉर्मल वागूच द्यायचं नाहीये का? प्लीज हा विषय बदल. प्लीज बदल. मोनिका, कोणी आवाज दिला का ग?
काकी अहो नाही म्हणजे मी हिला सांगत होते की आता तू डॉक्टर होणार आहेस ना, त्याच्यामुळे स्वतःला बदल. म्हणजे बघा ना किती बारीक झाली ती, आधी अशी अजिबात नव्हती. हा ओ पण मानसी ऐक ना तुझ्या ताईचं. नाही आता आमच्या विक्रांतच बघ ना, आधी कसा होता आणि लग्नानंतर किती बदललाय तुझ्या ताईमुळे. काकी मला वाटतं आई आवाज देत होता तुम्हाला. हो का? मी बघते जा. ताई रूम मध्ये चल. सुरू. उपदेशांचे डोस, सल्ल्यांचे इंजेक्शन्स पटापट सुरू कर. युअर टाइम स्टार्ट्स नाव. का असं बोलतीयस ताई? कारण तू तेच करणार आहेस ना. कॅप्सूल मधून का होईना देणार औषधच. मला तुला फक्त अलर्ट करायचं होतं. म्हणजे ते आठवतंय तू मला म्हणाली होतीस हे घर मोठं आहे, इथली माणसं वेगळी आहेत. हीच गोष्ट मला तुला सांगायची होती. ताई आपल्या घरी यायला तुला ज्या ज्या वेळी उशीर व्हायचा त्या वेळी तू कामाचं कारण दिलं होतंस आणि त्यावेळी तू तुझ्या फ्रेंड्स बरोबर असायचीस. मला माहिती आहे ताई, त्यावेळी तू ज्या पद्धतीने आपल्या आजीला गुंडाळायचीस त्याच पद्धतीने तू इथल्या आजीला गुंडाळायचा प्रयत्न केलास. नको करूस ताई असं. ही आजी तशी नाहीये. या घरात उगाच धाक नाहीये त्यांचा आणि तो फक्त आदरही नाहीये. कुणाच्या मनात काय चाललंय हे बरोबर मोजतात त्या. ताई तुला सुद्धा. झालं. लेक्चर पुन्हा सुरू झालं. मला हवंय तसं मला माझं आयुष्य जगू दे ना. सारखे उपदेश का? वहिनी 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 हे मी सांगणार. मी सांगणार नाही नाही मी सांगणार. गप मी सांगणार. नाही मी सांगणार. मी सांगणार. ठीक आहे सांग. वहिनी वहिनी मी तुला एक जोक सांगू. एक दिवस 2 मुंगे असतात. मी तुला सांगायला सांगितलंय? सांगायला सांगितलं का? ताई तुम्ही दोघंही इकडून निघा. अगं त्यांनी काय केलंय? निघा. ताई माझ्यावरचा राग त्यांच्यावर कशाला काढतीयस? मी कोणाचाही राग कोणावरही काढत नाहीये. डू यू गेट दॅट? मलाही असली आगाऊ मुलं आवडतच नाही. काय आगाऊपणा केला त्यांनी? बिचारा तो तुला जोक सांगायला आला होता. जोक? इथे माझ्या आयुष्याचा जोक व्हायची वेळ आली. तोच होऊ नये म्हणून सांगतीये. आजीला गृहीत धरू नकोस. मानसी, ह्या सगळ्याकडे लक्ष देण्यापेक्षा तुझ्या मेडिकलच्या अभ्यासाकडे लक्ष दे ना. तुझ्या करिअरसाठी जास्त उपयोगाचं असेल नाही का? मी खोलीत जातोय. तू येतोस? नाही तू जा.
बापरे, केवढा तो राग येऊन बसलाय नाकावर. असं म्हणतात, नाकावरचा राग लवकर काढला नाही ना तर नाक मोठं होतं. असं काही नसतं. असतं. खरंच? खरंच. माझं नाक तर खरंच मोठं झालंय. अरे हो की, पण ते पूर्वीसारखं करणं सोपं आहे. कसं? राग आहे ना, जोकला घाबरतो. माझ्याकडे खूप जोक्स आहेत. वा, सांग बघू पटकन. तुझ्या कानात सांगतो. एक दिवस काय होतं, 2 मुंग्या असतात, ते भिंतीवर चालत असतात आणि मग त्यांच्या पुढ्यात साखर ठेवलेली असते आणि मग त्याच्यातली एक मुंगी साखर खातच नाही. का सांग? का? कारण तिला डायबिटीज असते. मस्त होता, मस्त होता. आता पुढच्या वेळेस मी तुला जोक सांगेन. डन. डन 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 डन. अगं तू त्याला सवय लावू नको, नाहीतर रोज सांगायला लावेल तो तुला. आई, अहो मी रोज जोक सांगत जाईन. काय अरे, मस्त जोक सांगू तुला. नको, तुम्हाला नको लावूस. का रे? ही वैदी खूप खडूस आहे. अरे प्रत्येक वेळेला ओरडते मला. पण ही ताई खूप छान आहे. आर्यन, असं नाही बोलायचं. सॉरी म्हण. से सॉरी. सॉरी. इट्स ओके. गुड बॉय. आणि काय रे, काय चाललंय तुम्हा दोघांचं? तो आत गाल फुगून बसलाय, तू इथे नीट वागत नाहीयेस. काय चाललंय काय? चला रूम मध्ये पळा. चला चला चला, जा खोलीत जा. परत असं करायचं नाही बाळा. मोनिका, त्याचं बोलणं फार मनाला लावून घेऊ नकोस. मुलं काय रुसतात फुगतात पण नंतर सगळं विसरून जातात. काकी, तुमच्या उचक्या तर काही थांबतच नाहीयेत. बघ ना, मला पण आता भीती वाटायला लागली. गीता काकी, आपल्याकडे मध असेल ना? हो आहे ना, आणता जरा. आणते. नाही म्हणजे मला आता काळजी वाटायला लागली. तुम्ही बसून घ्या जरा. कशाने लागली असेल ग? काकी, काळजी करण्यासारखं काही नाहीये. तुम्ही शांतपणे बसा आणि मोठा श्वास घ्या. रिलॅक्स. बरं झालं तू आलीस. नाही म्हणजे मला वाटत होतं की मला काहीतरी भयंकर रोग झालाय. नाही नाही काकी, असं काही नाहीये. घ्या जरा. बरं वाटतंय? थांबतच नाहीये ग. हळूहळू थांबेल काकी. बरं झालं रे तू आलास. बघ ना, सकाळपासून उचकी लागली, थांबतच नाहीये. काय झालं? बघितलंस? जरा बाजूला होतेस. बघू. थांबतच नाहीये. पाणी प्याले, मध खाल्ला. आई उचकीच लागली आहे ना. सगळं नॉर्मल आहे. तुला काहीही झालेलं नाहीये. थोड्या वेळाने बरं वाटेल. अरे औषध तरी दे ना काहीतरी. आई, औषधाची काहीच गरज नाहीये. तुम्ही असं का वागताय विक्रांत? त्यांना औषध द्या ना. मोनिका, शी इज ॲब्सोल्युटली फाईन. ऍब्सोल्युटली फाईन. हो, त्या उचक्यांनी बेजार झाले आहेत आणि तुम्ही म्हणताय काहीच झालं नाहीये. मी एकदा म्हटलं ना, शी इज फाईन. प्रत्येक वेळी तुम्ही टाळाटाळ नाही करू शकत विक्रांत. मोनिका,
जगात तुम्हाला हवं तसं आणि तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही प्रत्येकाला टाळू शकत नाही. माझं जाऊ द्या हो. त्या आई आहेत ना तुमच्या. मोनिका, डॉक्टर तू आहेस की मी? अरे अगं ही काकी मी बघते तिला काकी. आई, ताई, माझी समजूत घालायला आली असशील तर त्याची गरज नाहीये मानसी. समजूत नाही ताई, तुला हे सांगायला आलीये की देव माणूस मिळालाय तुला. देव माणूस? तू माझ्याशी माणसासारखा वागला ना तरी खूप आहे अगं. माणसासारखं तू वागत नाहीयेस ताई. मी काय चुकीचं वागले? जे आता सगळ्यांनी पाहिलं. मी फक्त विक्रांतला औषध द्यायला सांगितलं होतं. त्यात काय चुकलं माझं? पण पद्धत कसं बोललीस तू? इतका समजूतदार माणूस लाईफ पार्टनर म्हणून मिळायला नशीब लागतं ताई. ज्या अवस्थेत तू आहेस ना त्या अवस्थेत सांभाळणारं सोड, स्वीकारणारही कोणी मिळत नाही. तुला ऐकायचं होतं ना आम्ही काय बोलत होतो ते? तर ते मला हेच सांगत होते की काहीही झालं तरी तुझ्या प्रेग्नन्सी विषयी घरात कुणालाही कळता कामा नये. तुझ्या मनावर ताण येईल असे कुठलेही प्रश्न तुला विचारू नये. आणि तू त्यांच्यावर ओरडलीस. तुझ्याही पेक्षा वरच्या आवाजात ओरडणं त्यांना शक्य होतं, तरीही ते शांत राहिले. का? कारण त्यांना तुझी बास. तुला माझ्या बोलण्याचा त्रास होत असेल तर मी थांबते. पण मला जे खटकलं ते बोलावंसं वाटलं. नको थांबूस मानसी, बोल ना. मी तर म्हणते अगदी न थांबता बोल. मला सुद्धा कळू दे तू कोण म्हणून बोलतेस ते. माझी बहीण म्हणून बोलतेस, एक होऊ घातलेली डॉक्टर म्हणून बोलतेस, दळवींची वकील म्हणून बोलतेस का विक्रांची? ताई,